नमस्कार, मी अनिल पवार, द इन्शुरन्स 360। आज आपण एक महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर पाहणार आहोत। 2025 मध्ये आपलं लाईफ इन्शुरन्स किती घ्यावं? अनेकांना वाटतं, अरे माझ्याकडे पुरेसं कव्हर आहे, पण याचं गणित थोडं वेगळं आहे। आपण नसताना कुटुंबाचा खर्च, मुलाचं शिक्षण, कर्जाचे EMI, घरगुती गरजा हे तर चालूच राहणार आहे। याच्यासाठी योग्य प्लॅन निवडणं गरजेचं आहे। जसं एखाद्याचं वार्षिक इन्कम 10 लाख रुपये आहे, तर त्याचं लाईफ कव्हर 1 कोटी असायला हवं। ज्याचं लोन आहे, घराचं लोन आहे, गाडीचं लोन आहे, हे सुद्धा आपल्या लाईफ कव्हर मध्ये ऍड करावं। तसंच मुलाच्या शिक्षणाचा खर्च आणि पुढील येणारा लग्नाचा खर्च हा सुद्धा लाईफ कव्हर मध्ये ऍड करून घ्यावं। उदाहरण, तुमचं इन्कम 8 लाख आहे आणि तुमच्या मुलाचा शिक्षणाचा खर्च 15 लाख आहे आणि तुमचं लोन 20 लाखाचं आहे, तर 80 लाख प्लस 20 लाख मुलाच्या शिक्षणाचा खर्च 15 लाख, टोटल 1,15,00,000 तुमचं लाईफ कव्हर असायला हवं। लाईफ इन्शुरन्स हे तुमच्या कुटुंबासाठी एक आर्थिक कव्हर आहे। ते तुम्ही योग्य घेतला तर तुम्ही खात्रीपूर्वक सांगू शकता की माझं कुटुंब सुरक्षित आहे। तर मित्रांनो, तुम्हालाही तुमचं लाईफ कव्हर कॅल्क्युलेशन करून हवं असेल फ्रीमध्ये, तर तुम्ही माझ्याकडे संपर्क साधावा। थँक्यू।